धारावीच्या पुनर्विकासासाठी सरकारनं कुर्ल्यातली सरकारी जमीन अदानींच्या घशात घातल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे। अवघ्या 25% सवलतीच्या दरात 20,000 कोटींची जमीन 5,000 कोटींना दिल्याचा जीआरच वडेट्टीवारांनी सभागृहात दाखवलेला आहे। पाहूयात। मुंबई सगळी विकली जात आहे, बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे। या जागेची किंमत 20,000 कोटी रुपये आहे। 25% केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या यान बात करा म्हणाला, यान बात कराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना। धारावीच्या पुनर्विकासासाठी कुर्ल्यातली सरकारी जमीन कवडीमोल किमतीनं अदानीच्या घशात घातल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। कुर्ल्यातली दुग्धशाळेची 8.5 हेक्टर अर्थात 21 एकर जमीन अदानींना देण्यात आली। जमिनीची किंमत अंदाजे 20,000 कोटी रुपये आहे, मात्र अदानींना 25% सवलतीच्या दरानं ती देण्यात आली। म्हणजेच 20,000 कोटींची जमीन अवघ्या 5,000 कोटींना अदानींना देण्यात आली। 10 जूनला एकाच दिवशी जमीन पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग ते अदानींना हस्तांतरित झाली। त्यामुळे कोणाला पैसे दिले असा थेट सवाल करत वडेट्टीवारांनी चौकशीची मागणी केली आहे। मुंबई सगळी विकली जात आहे, बिल्डरच्या घशात मुंबई घातली जात आहे। अध्यक्ष महोदय, काय होईल मुंबईचा? आपण मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात। दुग्ध विकास विभागाची जवळपास 8.5 हेक्टर जागा, अध्यक्ष महोदय, ही जागा अदानीच्या घशात घातली। अध्यक्ष महोदय, या जागेची किंमत 20,000 कोटी रुपये आहे। 25% केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकनरच्या कोण लागलाय? हा कोणाचा पोशिंदा आहे? हा कोणाला किती पैसे देतो आहे? विरोधक रोज एक आरोप करतात आणि त्यांनी ठरवलंय रोज खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं। फेक नरेटिव्हच्या भरोशावर लोकसभेमध्ये काही मतं मिळाल्यानंतर त्यांना फेक नरेटिव्हची सवय झाली आहे। मला तर असं वाटतं की आता घरी देखील कुटुंबाशी हे खरं बोलत नसतील, तिथेही हे खोटंच बोलत असतील। जमिनीच्या हस्तांतरणाबाबत तत्कालीन पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त सचिव तुकाराम मुंढेंनी विरोध केला, त्यामुळेच त्यांची बदली केल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय। याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंढे ज्ञानबा हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञान बात करा म्हणाला, ज्ञान बात कराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना। महाराष्ट्राला फसवताय सोंग आलेपणा करून, सोंग दाखवून, ढोंग दाखवून तुकारामला का घरी पाठवलं? अध्यक्ष महोदय, त्याची नोट काय आहे? सभागृहापुढे आली पाहिजे ही नोट। अनावघड करा, दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा, सभागृहाच्या पुढे ठेवा, पटलावर दम असेल तर ठेवा। ज्ञानबा करत बसताय मूर्ख म्हणून महाराष्ट्राला। म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, 25% सवलतीच्या दरात ज्या पद्धतीने एका दिवसात जमीन हस्तांतरणासाठी तत्परता दाखवली, तो जीआरच रद्द करण्याची मागणी वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरेंनी केली आहे। या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल, लुटारू सरकार म्हणेल। अध्यक्ष महोदय, या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या। मुंबई वाचवा, हात जोडून विनंती आहे। हा अदानी पुरी मुंबई साफ करतोय, त्याला राज्याचे प्रमुख, अरे हे काय चाललंय? राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात। अध्यक्ष महोदय, पहिली गोष्ट म्हणजे हा जसं टेंडर बनवलं गेलं आहे किंवा ह्याच्यात सगळे जे काही अटी शर्ती टाकलेले आहेत किंवा सवलती दिलेल्या आहेत, त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबईत कोणालाही TDR जर विकत घ्यायचं असेल तर पहिला 40% TDR हा अदानी समूहाकडूनच घ्यायला लागेल। म्हणजे मुंबईचे पैसे, मुंबईच्या महानगरपालिकेला मिळणारे पैसे किंवा हाऊसिंग डिपार्टमेंटला मिळणारे पैसे, सरकारला मिळणारे पैसे, हे सगळे जाणार अदानी समूहाला। बघा, कुठच्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही, कोणी काही चांगलं करत असेल आम्ही विरोध करणार नाही, पण आज ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू केलेला आहे। तर धारावी पुनर्वसन प्रकल्पात अदानींकडून तब्बल 1 लाख धारावीकरांना अपात्र करण्यात येणार असल्याची भीती आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे। आज पण भीती आहे की जवळपास 1 लाख परिवारांना धारावीमध्ये अपात्र ठरवलं जाईल। मग नक्की हा विकास कोणाचा होतोय? हा विकास अदानी समूहाचा होतोय की हा विकास धारावीचा होतोय? हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून आमची मागणी हीच आहे की जीआर रद्द करावे आणि मुंबईच्या हिताचे जीआर आणावे।
गुजरातचं जे आक्रमण आहे महाराष्ट्रावर, जे सगळी लूट चाललेली आहे, मुंबईत तोडू नाही शकत म्हणून अदानी समूहाच्या घशात घालायची, हे आम्ही कदापि मान्य करणार नाही. आणि आमचं सरकार येणारच आहे 3 महिन्यात आल्यानंतर हा विकास तर आम्ही करूच, पण कोणाचाही उलटसुलट फायदा न करू देता मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल, धारावीचा विकास कसा होईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करून धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून अदानींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोर्चाही निघाला. जगातला सर्वात मोठा TDR घोटाळ्याचा आरोप त्यावेळी ठाकरेंनी केला होता. आता सरकारी जमीन आणि तीही 25% सवलतीच्या दरात दिल्यानं विरोधक आक्रमक झालेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.